आले आले अनिकेत. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग विथ सेम एपिसोड. हा आपल्या व्लॉगचा पार्ट 2 असणार आहे. तर आत्ता आपण आलेलो आहे फोर्ट ग्वालियर फोर्टला. तर आत्ता हा जो गाडी जायचा रोड आहे तो वन वे आहे. पहिले वरच्या गाड्या खाली येणार, मग खालून जे असतात ते गाड्या वरती जाणार. तर ते 2-2 मिनिटाच्या अंतरावर ते तसं नाही का त्यांचं ट्रॅव्हल आहे. तर आजचा दुसरा दिवस आहे आपला. दुसऱ्या दिवसाला आपले इथले जे काही कामं होते ते आम्ही करून घेतले. तर लकीली आता गाडी सोडली आहे. तर आमच्या सोबत आता इकडचे एक प्रशस्त असे प्रसिद्ध असे वकील मिस्टर शर्मा आहेत. शर्माजी नमस्ते. नमस्ते. तो हे आपल्याला पूर्ण आता शहर फिरवत आहे. बाबांना खंडित कर दिया बाबरला शिवाय देऊ आपण. बाबर भडवा साला. को भड़वा नहीं बोलेंगे तो क्या बोलेंगे भैया? बराबर है ना. हमारा कल्चर खत्म कर दिया, सब खत्म कर दिया. खत्म करने का क्या प्रयास कहना किया. है शर्मा जी हमारा आपका कल्चर इस पे? कोई खत्म नहीं कर सकता. हाँ शर्मा जी, आपका क्या कहना है? बाबर ने बहुत सारी मतलब पीढ़ियां खत्म की हमारी और मिटा ना सका. हाँ भैया, बाबर क्या है, उसकी विचारधारा कट्टर थी. बरोबर. ठीक चल रहा सीधा तो खूपच मोठा किल्ला आहे. बघा मित्रांनो, हा आहे तो किल्ला जो 1300 वर्ष जुना आहे. इसके अंदर नहीं लाइट इसके अंदर ये क्या म्युझियम आहे इसके अंदर? हे म्युझियम आहे आत. आणि ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे फक्त हा जो कॉलम आहे का, हाच कॉलम फक्त चेंज केलेला आहे. बाकी जे जसं आहे तसंच आहे. म्हणजे त्याचा रंग काळा पडतो म्हणून तेवढंच फक्त त्यांनी मेंटेन केलेलं आहे. बस, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं नाही केलं. तर मित्रांनो, एवढं तुम्ही पॉज करून काय किल्ल्याची माहिती आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता. हे बघा, इथं हिंदीमध्ये बघा. आणि आता काय झालंय, तिकीट काउंटर झालेलं आहे बंद. आता झालेत 5 वाजलेत. तर मग आता किल्ला आपण फक्त बाहेरनं जेवढं पाहिलं तेवढंच बघू शकतो. बाकी आज जायची आता तरी म्हणजे चान्सेस नाही आहेत, काहीच नाही, प्रोव्हिजनच नाही राहिला आता. राजा की सामान सभा, मतलब आम सभा. अच्छा अच्छा, यहाँ पे जनता. हां, तर राजा इथं बसून त्यांची सभा बसायची इथं, पुढे जनता सगळी. आणि इथून पण एक एंट्रन्स होती ते म्हणतात. सर्वात भारी बेस्ट स्पॉट इथून पूर्ण ग्वालियर सिटी दिसतीये. हां, आपण ते बघायला जाऊयात आता. तर ग्वालियर सिटी अशी म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगू का, ग्वालियर सिटीचे मला एक ड्रॉबॅक वाटला. रोड खूप बारके आहेत. नाही पण आपण काय झालं, आणि- आणि सिटीचा ना छोटा पार्टच पाहिलाय. हा, रोड खूप छोटे आहेत. आणि विषय काय आहे, इकडचे लोक गाडी चालवायला लय डेंजर आहे. हा, हे मी मान्य करतो. म्हणजे एखादा जण पुणे मुंबईतनं जर आला ना, आला त्याची गाडीच संपली. कारण आता आमच्याबरोबर पण झालं. आल्या एक इन्सिडेंट घडला. थोडंच मागणं आला, किया सेल्टोस वाला होता. आता मी थांबलो होतो, त्याचं लक्ष होतं नव्हतं ते माहित नाही. तो आला आणि हळूच धडकला मागं. टच झालं. आपल्या गाडीला काय झालं नाही, पण त्याची गाडी चिमली होती असं अनिकेत बोलत होता. हे बघा, तर हा स्पॉट आहे. आणि एक दुसरा रोड होता तिथून, तो जो आहे ना, तिथून असं चढून किल्ल्याच्या ह्या दरवाज्यातनं येणार. आणि ही पूर्ण खाली ग्वालियर सिटी आहे. म्हणजे हा जो फोर्ट आहे ना, आता कॅमेऱ्यामध्ये एवढं जस्टिस नाही करत, पण हा फोर्ट बघून कोण म्हणणारच नाही की 1300 वर्ष जुना फोर्ट आहे हा. तर इथं ऑलमोस्ट 20 पेक्षा जास्त शिवलिंग आहेत. तर हे बघा, हे सगळे लाईनीने. आणि हे इथून वरतीच एक्झॅक्ट वरती किल्ला आहे. तर तिथून सगळं पाणी आपोआप शिवलिंगवर येतं. तर त्यांनी पण बघा ना काय विचार करून सगळं केलं असेल.
तर मित्रांनो हे ना शिवतांडवचं इकडं स्कल्पचर होतं. तर आता आपण चतुर्भुज जे आता तुम्हाला मंदिर दाखवलं मी चतुर्भुज टेम्पल, तर त्याची माहिती दिलेली आहे इथे. तर तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता. हे बघा इथं नवग्रह मंदिर आहे, विष्णू मंदिर आहे, नंतर ना कार्तिकेय आहे, गणेश आहे, त्यानंतर न अष्टदीपक पालक म्हणजे जे ठेवायचे आपले दिवे असतात दिवे होते. त्याचं ठिकाण केलेलं आहे. एवढं व्यवस्थित आहे. सर्वात मेन इथं जर पाहू शकता 876चं याचं बांधकाम आहे. म्हणजे साधारणतः 1100 ते 1200 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि मंदिराचं तुम्ही स्ट्रक्चर जर पाहायला इतकं अप्रतिम, इतकं सुरेख आहे ना, इथे विचार करा 1200 वर्ष जुनं, 11 ते 1200 वर्ष, पण एवढं छान कोरीव आखीव काम केलंय. ह्याच्यावरून एक सिद्ध होतं, ज्या वेळेस बाकीच्या लोकांना कपडे घालायची अक्कल नव्हती युरोपियन लोकांना, त्यावेळेस आपल्याकडे एवढी छान स्थापत्य कला होती, एवढं छान आपल्याकडं बांधकाम, म्हणजे आपण एवढं प्रगत होतो, एवढे आपल्याकडे छान टेक्नॉलॉजी, एवढं छान आपलं सिव्हिलायझेशन होतं. हे अभ्यास करण्यासारखं आहे. तर तिथं जी गुफा आहे ना, तर ती पण त्याच काळातली आहे, ती पण खूप जुनी आहे. पण आता काय आलं, इकडे वरतीच लाईट आहे म्हणून जरा फोकस नाही होते, कॅमेरा नीट दिसत नाही आहे. आणि मी तुला ही रेकॉर्डिंग सेंड करतो. येस. तर मित्रांनो आता आपण सेम रूटनी एका गुरुद्वाऱ्यात चाललोय. किल्ल्याच्या वरच आहे. किल्ल्याच्या वर म्हणता येईल का शेजारी? किल्ल्यामध्येच आहे. किल्ल्यामध्ये ह्याच्यातच आहे. ये सर. तर इथं कुंड आहे आणि आता आपण ब्लॉग नाही केला, आता ब्लॉगिंग चालत नाही. आता आलो होतो आपण गुरुद्वाऱ्यात, इथूनच दर्शन करून घ्या तुम्ही. आणि जे काय म्हणजे प्रसाद किंवा लंगर असतं ते सगळं इथं स्टोअर करतात. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात विराज भाऊंनी काय आणलंय, कोलीन आणलंय खास गाडीचे काच पुसण्याकरता. तर प्रॉब्लेम काय झालाय, आम्ही आता एवढा 1200 किलोमीटर रनिंग करून आलो, त्यामुळे जे छोटे किडे असतात ना ते सगळे गाडीवरती टकरून त्यांचं रक्त, सगळी काच खराब झाली. आणि काच समोरून लाईट पडली की रिफ्लेक्शनमुळे खूप त्रास होतोय. ते प्रॉपर आता गाडीची काच पुसायचं आमचं काम चालू आहे. हेडलाईट अच्छा, हेडलाईटची विजिबिलिटी पण कमी झाली आहे. आणि मेन प्लस पॉईंट काय झालं, एवढं आमचं ट्रॅव्हलिंग झालं तरी आम्हाला गाडी चांगली असल्यामुळे ना काही त्रास झाला नाही. 1200 किलोमीटर आम्ही इझिली पास केलं. काय करतो विराज होय? हेडलाईट पुसतोय. हेडलाईट पुसतोय. हेडलाईटवर जेवढे किडे बर, विजिबिलिटी वाढेल आणि म्हणतोय. व्हिजिबिलिटी मध्ये पण फरक पडतो. आणि ते आता आपल्याला कमीत कमी अजून 3 ते 4 दिवस आहेत घरी जायला. बरोबर. तर ते तसंच ठेवलं तर ते डाग तशीच राहणार, निघणार नाही. बर, याच्या वेळेनुसार साफ करून गेलेलं काय वाईट. बरोबर. असं होय. आता काच अशी स्वच्छ झाली की मला असं वाटतं काचच नाही गाडीला पुढची. खूप छान झाली, स्वच्छ स्वस्त स्वस्त कोरीमध्ये स्वच्छ कांदे. चला, तर आता आपण परत रूमवर जाणार आहे. रूमवर जाऊन आपलं सगळं पॅकिंग करणार. आणि आपण आता कुठं चाललोय अनिकेत भाऊ? बगलामुखीला चाललोय. हा. नाही ते जाऊ दे. ते आपली गाडी कुठे गेली? आपली गाडी भरतपूर इज अ ब्युटिफुल प्लेस. हा, यु नो. तर मित्रांनो आता आपण परत हायवेला चढतोय. खाकरा खाकरा खराब हो गया इसका, वो खराब है मतलब पेट्रोल पंप खराब होता है. रुको एक मिनट रुको ना एक मिनट. बंद करो. दूसरे सब जगह पे इंटेंसिटी का ऐसा ही है क्या? हाँ, सब जगह फोटो ले लो इसका. सब जियो पे. हाँ सब मतलब इसी पंप पे या बाकी पंप पे भी? किस पर?
यही पे प्रॉब्लम है या नहीं यही पे प्रॉब्लम है, इसी पे ये मशीन पुरानी हो गई। थोड़ा दूर से डाल ना कुठं आलो आपण सांग आता. आपण आत्ता आहो ग्वाल्हेरच्या पुढं आणि किती 100 किलोमीटर आलो असेल आपण, 100 पण नसेल आलो असेल मला वाटतं, 70-80 किलोमीटर पुढं. हा, आणि गाडीमध्ये आम्ही हीटर वगैरे लावलं होतं, पण तसं बाहेर पडलो खंडीने खेळ केला. रोहन भाऊ काय म्हणणं आहे तुमचं? काय थंडी म्हटलं गाडीत होतो तोपर्यंत ठीक आहे, बाहेर आल्यावर थंडीने खेळ गेला. शाल घरून घरच्यांनी दिल्या होत्या तेवढं तरी बरं झालं. काय थंडीमुळे माणसाला खूप वेगवेगळे अनुभव आहेत. जसे की जसं की आता आपण थांबलोय, आता आपण गरमागरम जेवण मागवणार आहे. हा, मजाच वेगळी. हा एक अनुभव असतो. आणि मग जेवण झाल्यावर जी दुपटीने वाढणारी थंडी असेल त्याच्याकरता गाडी आपण. त्याने मग दुसरा अनुभव घेता येतो. दुसरा अनुभव काय आहे की गाडीमध्ये एसीची सवय असणारे लोक गाडीमध्ये हीटर चालवतात. तुम्ही जरा गोष्टी ऐकून घ्या. अहो. असे अनुभव असतात. हे अनुभव खूप गरजेचे आहेत. गाडीमध्ये फक्त एसी नसतो, गाडीमध्ये हीटर पण असतो. हे जाणून देण्यासाठी कधी कधी अति थंडी गरजेची असते लागणार. ते जाऊ दे, पण इकडे ना म्हणजे पॉलिटिशियनचा कसा दर कामात एक कट असतो, तसा ह्याच्या कट आहे तिकडून कट नाही, तो तुम्ही ठेवलाय. वाफ बाहेर काढत का एक्झॉस्ट फेरे. लय एसी पण चांगलं नसतं, तसं लय गरमी पण चांगलं नसतं. आतले गरम झालं की इथनं बाहेर पडणार नाही. त्यामुळं जास्त कुठलीही गोष्ट हानिकारक असते आपल्या शरीराला. मिशन कम्प्लीटेड. स्वप्न होतं. अवघ्या काही क्षणांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. बागलामुखीला चालली बस. गुंज इथे ना मला बाज टाकून दिलं ना, बाज आणि बादली झोपल मी इथं मस्त. झोपेल मी. आणि शेती इकडे डोंगर नाही दिसत. हा, डोंगर नाही, काय नाही, काहीच नाही. लांब लांब पर्यंत डोंगरच नाहीत. क्या भैया? वो भी आ रहे उनके भी ले दोगे ना? हाँ ले लेंगे ना भैया फोटो. ओके, अभी अंदर बैठो. और इधर अंदर नहीं अंदर बैठो कैसी है? अच्छी है क्या गाड़ी? कैसी है गाड़ी? एक नंबर इधर बैठो, इधर से निकलते इधर ऐसे तो खड़े. आणि मला ते पोराचं हसायला येते. पळून गेलं. नाही नाही, वो घर पे चलो जरा पाणी पिणे. मग तो गायबच डायरेक्ट. मेरा घर इधर ही म्हणलं, आते हम घर में पानी पीने के लिए. चेष्टा वस करीत आहे मागच्या पोराची, जो गाडीबद्दल बोलत होता त्याची. मजाला घेतली आम्ही, त्याला त्यामध्ये जायला पण त्याला म्हणजे ऍक्च्युअल मध्ये त्यांनी त्याचं म्हणणं काय होतं की ही गाडी मी अशी गाडी पाहिली नाही कधी, मला फोटो काढायचा आहे. तर मग त्याला म्हणलं फोटो काय काढतो, तू गाडीत बसून फोटो गाडीत बसून काढ. हा, मग त्याला वाटलं आले हे किडनॅप करतात आता फोटो. हमको लगा आप गायब हो गए, इसलिए हमने जरा सूत्रों से आपके बारे में जरा खबर निकालने की कोशिश की. आपका नंबर भी मिला हमको. खूप सुंदर व्ह्यू आहे. छान भाऊ परत भेटलेला आहे. बस हाँ, उधर देखो, गिरे भाऊ एक फोटो. तुला वरनच खाली टाकतोय. तुला तुला आगावचं मॅटर करायला लागलायस. मग काय. तर मित्रांनो, आता इकडं रूम घेतलेली आहे आपण. रूम घेऊन आता इथं फ्रेश वगैरे होऊन त्यानंतर इथे मागच, एक्झॅक्ट मागच मंदिर आहे. तर दर्शन करून मग त्यानंतर आपण जाणार आहे. थोडा वेळ आराम करून मग आपण उज्जैनला निघणार आहे.
हो गया क्या खाया? मेरे को थोड़ा नामचीन की महती बता। दाल बाटी हमको मिलेगा क्या यहाँ पे अच्छा खाना? दाल बाटी चूरमा बढ़िया मिलेगी, कहाँ पे मिलता है? पार्टी पे यहाँ पे मिलेगी। कहाँ पे? यहाँ पे? हाँ अरे वाह फिर आप मस्त आहे एकदम इथं इथं गाजरचा हलवा बनवला एकदम गरमागरम. क्रीमी फ्लेवर लागतो. हा प्रॉपर प्युअर टेस्ट. प्युअर आहे क्वालिटी. आमचे बाकीचे दोघं कार्यकर्ते वर गेलेत. हे समोसा बघ कसला बनवून आणलाय. आपली इथं असं ना भेटत ना रे काय असं देतात फक्त चटणी बिटणी तुझ्या हिशोबाने घे भाऊ आम्ही काय देणार नाही. मंदिरात पोहोचलो आणि नेमकं आरती पण चालू झालेली आहे. मित्रांनो पोपट बघा ऑलमोस्ट 400 ते 500 पोपट असतील त्या झाडावर पण आणि इथे पण आहेत हे बघा. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. कसं झालं दर्शन? खूप छान. एकदम सुंदर म्हणजे ह्याच्यासारखं दर्शन कुठंच नव्हतं झालं. एवढं वाईब्स येत नाही या वाईब्स आता घेऊन आता डायरेक्ट घरी जायचं. एकदम मस्त वाईब्स आहेत ते. Yes. तर आजचा दिवस आपण इथं समाप्त करू. हा ब्लॉग एंड करून आम्ही परत पुढे जाऊन दुसरा ब्लॉग चालू करणार आहे कारण हा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे. तर आजसाठी इथे थांबू. जय चलो हिंद, जय जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बगलामुखी. जय श्रीराम. जय बंगला.